आम्ही दररोज आपल्याला सार्वजनिक मंडळांच्या पर्यावरणपूरक गणपतीचे आणि घरगुती गणपतींचे घरबसल्या दर्शन घडवणार आहोत। तर मोठ्या धूमधडक्यात आणि उत्साहाच्या वातावरणात आज लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती। पाहूयात। यंदा लालबागच्या राजाचं 92वं वर्ष आहे आणि या 92व्या वर्षी विशेष असं तिरुपती बालाजीचं घुमट, त्याचबरोबर गजानन महल हा यंदा लालबागच्या राजाने साकारलेला हा गजानन सुवर्ण महल आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने जगभरातून भाविक हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि मी सध्या याच लालबागच्या राजाच्या या सभा मंडपात आहे। आपण जर ही दृश्य पाहिली तर सकाळपासूनच मोठी गर्दी जी आहे ती लालबागच्या राजाच्या चरणी आपल्याला पाहायला मिळते आणि सकाळपासूनच जे आहे ते पहाटे जर आपण पाहिलं तर या सगळ्या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली। आपल्याबरोबर मंडळाचे अध्यक्ष आहेत बाळासाहेब कांबळे, आपण त्यांच्याशी थेट बातचीत करू। बाळासाहेब, पुढारीमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर मोठ्या संख्येने भाविक येतात, देशातून नाही परदेशातून येतात। कशा पद्धतीचं नियोजन यंदा करण्यात आलेलं आहे? लाखो भाविकांची संख्या या ठिकाणी आज पाहायला मिळते। लालबागच्या राजा उत्सव मंडळाचं हे आजचं 92वं वर्ष आहे आणि या 92 वर्षाचा हा उत्सव आता मोठ्या जल्लोषात सुरू झालेला आहे। लाखो भाविकांची गर्दी या ठिकाणी जमलेली आहे आणि भक्तीचा महापूर या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। मंडपामध्ये आबालवृद्ध, लहान मुलांपासून अगदी वृद्ध बुजुर्ग लोकांपर्यंत भाविक या ठिकाणी येत आहेत। त्यांच्या बसण्याची आसन व्यवस्था असो, त्यांना तिथे पाणी, चहा, बिस्किट, स्नॅक्स अशा प्रकारची व्यवस्था आपण तिथे 24 तास उपलब्ध करून दिलेली आहे। मंडळाच्या माध्यमातून आरोग्य केंद्र उभारलेले आहेत, तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम आपली त्या ठिकाणी उभी केलेली आहे। त्याप्रमाणे संपूर्ण व्यवस्था मंडळाची अतिशय आम्ही संपूर्णपणे करून भाविकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आणि संपूर्ण भाविक आनंदामध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेतील, अनेक वेगळा अनुभूती प्राप्त करून आपापल्या घरी सुखरूप निघून जातील, याप्रमाणे व्यवस्था केलेली आहे। लालबागच्या राजाचं यावर्षी जी प्रतिष्ठापना आपण केलेली आहे त्याची जी प्रतिकृती आहे स्टेजची, ही तिरुपती बालाजीचं जो मुकुट आहे, सुवर्ण मुकुट, तो साकारलेला आहे आणि त्यामध्ये त्या सुवर्ण मुकुटामध्ये लालबागच्या राजाची जी आपण मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे ती सुवर्ण महलमध्ये केलेली आहे। अशा प्रकारे अतिशय अत्यंत आखीव, रेखीव आणि आकर्षक देखावा या ठिकाणी आम्ही उभारलेला आहे। कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कोणी संशयित व्यक्ती या ठिकाणी वावरू नये, त्याने काही घातपात घडू नये, यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण प्रणालीचा वापर या CCTVमध्ये केलेला आहे। त्यामुळे कोणी सस्पिशियस व्यक्ती आपल्याला तात्काळ आपल्याला मिळू शकेल, सापडू शकेल, त्याचं रेकी होऊ शकेल किंवा कुठल्याही अनुचित घटना होणार नाही याची पूर्णपणे आपल्याला खबरदारी घेतलेली आहे। त्यामध्ये यंदाजमान झालेला आहे आणि लाखोंच्या संख्येने पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शन घ्यायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट स्नेहल चव्हाणसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, लालबाग, मुंबई।